करून महाविकास आघाडी म्हणून युद्धाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला विश्वास आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक प्रभागामध्ये मग काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सेनेचे असतील किंवा आमचे असतील, हे सगळे एकत्रितपणे एकजीव करून त्याकरता 4 तारखेला एक मोठा मेळावा होत आहे आणि एकत्रितपणे जनतेला जाऊन आम्ही अपील करू. आणि मला विश्वास आहे की या भाजपच्या तावडीमधून सोलापूर महानगरपालिकेला मुक्त करायची वेळ आलेली आहे. त्याकरता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत करावं अशी विनंती करतो. कधी घालता, नाव काय ठेवता, म्हणजे काय उत्तर देऊ मी तुम्हाला? सत्ता येऊ द्या. जसं आम्ही 102 जागेचं बरोबर आम्ही वाटाघाटी केलं, एकदा सत्ता येऊ द्या, मग नंतर बघूया सगळ्या मागणी केली होती. 7 जागा तुम्हाला मिळालेल्या आहेत. कुठेतरी दुधाचे ताक ताकावर बघते असं वाटतंय. हे बघा, सगळ्याला पाऊल माग घ्या. तुम्हाला जर भारतीय जनता पक्षाविरुद्ध जर लढायचं आहे तर सगळ्याला माघार घ्यावं लागतं. आम्ही माघार घेतलं, सगळ्यांनी माघार घेतलं. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, असं त्याग करणारी भूमिका ही पहिल्यांदा बघत आहे. आणि अशी आघाडी सोलापुरामध्ये पहिल्यांदा झालेल्या अभिमानाने तुम्हाला मी सांगतो. आता आम्ही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, हा आमचा आणि त्यांचा विषय आहे. आम्ही तो त्यांच्याशी बोलू. कारण शिवसेनेचा पण अंतर्गत वाद झालाय मगाशी बाहेर. काही जागांवर धाराशिव भैयांनी प्रत्येक पक्षात झालाय. आघाडी करायचं म्हटलं ना तर सगळ्याच पक्षाला 2 पावलं मागे आणि यावं आमच्याकडे लागतं. इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळं हा. आम्हाला इथं ह्या जागा कुठल्या सोडवून घ्यायच्या, ज्या सोडवलेल्या आहेत त्या अजून आम्हाला काय नाही. प्रत्येक शिवसैनिक आम्ही त्यांना त्याचा हक्क आहे शिवसैनिकांचा, ते म्हणतात, बरोबर आहे. आम्ही सुद्धा शिवसैनिकांसाठीच हे सगळं केलेलं आहे. आणि घर म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणार, तो आमचा अंतर्गत हे आहे विषय. आणि प्रत्येक पक्षाचाच असर राहणार आहे, पण ते आमचा आम्ही अंतर्गत सोडू, आम्हाला विश्वास आहे. पण मनसेचे जे आहेत ते एबी फॉर्म वगैरे आलेले आहेत, तशा पद्धतीने लातूर असेल, सोलापूर या ठिकाणी एबी फॉर्म आलेले आहेत पक्षाचे. तेच मनसेचा पण आमचा अंतर्गत विषय आहे. आम्ही आता आम्ही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, हा आमचा आणि त्यांचा विषय आहे. आम्ही तो त्यांच्याशी बोलू. कारण शिवसेनेचा पण अंतर्गत वाद झालाय मगाशी बाहेर. काही जागांवर धाराशिव भैयांनी प्रत्येक पक्षात झालाय. आघाडी करायचं म्हटलं ना तर सगळ्याच पक्षाला 2 पावलं मागे आणि यावं आमच्याकडे लागतं. इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळं हा. आम्हाला इथं ह्या जागा कुठल्या सोडवून घ्यायच्या, ज्या सोडवलेल्या आहेत त्या अजून आम्हाला काय नाही. प्रत्येक शिवसैनिक आम्ही त्यांना त्याचा हक्क आहे शिवसैनिकांचा, ते म्हणतात, बरोबर आहे. आम्ही सुद्धा शिवसैनिकांसाठीच हे सगळं केलेलं आहे. आणि घर म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणार, तो आमचा अंतर्गत हे आहे विषय. आणि प्रत्येक पक्षाचाच असर राहणार आहे, पण ते आमचा आम्ही अंतर्गत सोडू, आम्हाला विश्वास आहे. पण मनसेचे जे आहेत ते एबी फॉर्म वगैरे आलेले आहेत, तशा पद्धतीने लातूर असेल, सोलापूर या ठिकाणी एबी फॉर्म आलेले आहेत पक्षाचे. तेच मनसेचा पण आमचा अंतर्गत विषय आहे. आम्ही महाविकास आघाडी झाल्याबद्दल सगळ्या पक्ष प्रमुखाच्या स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. त्याला किती जागा दिलं या सुद्धा यात नमूद आहे. जे चेतन बावणी दासरी साहेबांनी सांगितलं ते याच्यात नमूद आहे. आता महाविकास आघाडीला कसलीही शंका राहिलेली नाही आहे. आता आम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे.